BSNL या सरकारी कंपनीमध्ये नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे। परमनंट सरकारी नोकरीची संधी असणार आहे। पदाचं नाव आहे सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी। तर याच्यासाठी रिक्त जागा किती आहेत, कोणाला फॉर्म भरता येणार आहे, पात्रता काय लागणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, BSNL यांच्याकडून जे आहे तर ती नवीन रिक्रुटमेंट जी आहे तर ती आलेली 27/10/2025 ला ही नवीन रिक्रुटमेंट जी आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते मित्रांनो। बघा, इथं दोन वेगवेगळी पद असतील। सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी DR म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट, ही टेलिकॉम स्ट्रीम किती जागा आहेत, 95 जागा आहेत। पुढचं सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी फायनान्स स्ट्रीम किती जागा आहेत, 25 जागा आपल्याला इथं जे आहेत तर त्या पाहायला मिळतात। बाकी SC ST आरक्षण पण लागू होतं। सॅलरी किती असणार आहे बघा, बेसिक पे तुमचं असणार आहे 24,900 आणि जास्तीत जास्त 50,500। आता हे E3 चं स्केल आहे, याच्यामध्ये तुमचं HRA जोडलं जाईल, प्लस DA जोडला जाईल, प्लस TA जोडला जाईल, प्लस इंडस्ट्री अलाउन्स जे जे काही असतात तर ते जोडलं जाईल आणि नक्कीच तुम्हाला एक चांगलं पेमेंट जे आहे तर ते इथं मिळणार आहे। वयाची अट ही 21 वर्ष असणार आहे मित्रांनो कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 30 वर्ष इथं जे आहेत तर ते असणार आहे। बाकी OBC SC ST ला काही रिझर्वेशन आहे का, वयाच्या सूट काही आहे का, तर ते जेव्हा डिटेल नोटिफिकेशन येईल तेव्हाच आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। फॉर्म कोणाला भरता येणार आहे बघा, टेलिकॉम स्ट्रीम साठी ज्यांची बॅचलर डिग्री झाली असेल इंजिनिअरिंग मध्ये, BA BTech झालं असेल ते फॉर्म भरू शकतात। पण कोणत्या स्ट्रीम मध्ये लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन ENTC ब्रांच, इलेक्ट्रॉनिक्स, तिसरं काय कम्प्युटर सायन्स, चौथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पाचवं इलेक्ट्रिकल, सहावं इन्स्ट्रुमेंटेशन। तर या ब्रांचेस जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो। 6 ब्रांचेस साठी फॉर्म भरू शकतात। आता त्यांच्या वेबसाईटवर एवढीच माहिती होती, परंतु अभ्यासक्रम काय, निवड पद्धती काय, याच्यासाठी मागच्या वर्षी जी त्यांची जाहिरात आली होती त्याच्यावरून आपण जो आहे तर तो अंदाज घेणार आहोत। बघा, 16/5/2024 ला मागच्या वेळी BSNL मध्ये सेम सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी DR ऑफ टेलिकॉम स्ट्रीम याच्यासाठी जे आहे तर ते स्कीम आणि सिलेबस हा जाहीर करण्यात आला, तो पाहूया। बघा, निवड कशा पद्धतीने होणार आहे, सगळ्यात आधी तुमची कम्प्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाइपची टेस्ट होणार आहे। याच्यामध्ये पार्ट A मध्ये कॉमन सिलेबस असणार आहे, जनरल सिलेबस असणार आहे ऍप्टिट्यूडचा, ज्याच्यावर 40 मार्कांचे 40 प्रश्न असतील। त्याच्यानंतर पार्ट 2 हा तुमचा कोर असणार आहे। कोर म्हणजे टेक्निकल प्रश्न विचारले जातील, 160 गुणांसाठी 160 प्रश्न असतील। टोटल 180 मिनिटं तुम्हाला इथे मिळतील। 200 मार्कांचा पेपर होणार आहे आणि 200 प्रश्न तुम्हाला इथं विचारले जाणार आहे। सोबत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे, 0.25 ची तुम्हाला इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच मिनिमम क्वालिफाइंग मार्क लागतील, सेक्शनल कट ऑफ लागणार आहे, कारण की 40% मार्क हे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मिनिमम क्वालिफाय करणं गरजेचं आहे, तरच तुमच्या निवड यादीमध्ये काहीतरी सिलेक्शन घेतलं जाणार आहे। फायनल मेरिट लिस्ट जी तुमची आहे तर ती पार्ट 1 आणि पार्ट 2 जे दोन्ही म्हणजे 200 गुणांच्या आधारे तुमची एकत्रित निवड जी आहे तर ती करण्यात येणार आहे मित्रांनो। जो पार्ट 1 चा सिलेबस आहे तर तो जनरल सिलेबस आहे, त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी अँड डेटा सफिशियन्सी, रिझनिंग, त्याच्यामध्ये एनालिटिकल, लॉजिकल आणि क्रिटिकल रिझनिंग। त्याच्यानंतर तिसरा आहे व्हर्बल ॲबिलिटी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अँड अनालिसिस। तर हे मे बी याच्यामध्ये काही इंग्रजीचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळू शकतात। 40 प्रश्न विचारले जातील 40 गुणांसाठी। त्याच्यानंतर पुढची जी टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये टेक्निकलचा कोर तुम्हाला विचारला जाणार आहे, 160 प्रश्न 160 गुणांसाठी। याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे बेसिक टेलिकम्युनिकेशन कन्सेप्ट, हे विचारलं जाणार आहे। याच्यामध्ये हे बाकी सब टॉपिक असतील आणि वेटेज याला 15% वेटेज जे आहे तर ते इथं दिलेलं आहे। पुढे वायरलेस टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये हे सगळे सब टॉपिक पाहायला मिळतील, 15% वेटेज आहे। पुढचं वायरलाइन टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज, त्याच्यामध्ये हे सर्व टॉपिक आहे आणि 15% वेटेज जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा हे बघू शकता। चौथं आहे टेलिकॉम ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर, हे सगळे टॉपिक आहेत आणि 15। पाचवं IP अँड डेटा नेटवर्क्स, हे सगळे टॉपिक आणि 15% वेटेज। 6वं आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, त्याच्यामध्ये या सगळ्या टेक्नॉलॉजीज आणि 15% वेटेज असणार आहे। आणि शेवटचं असणार आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ज्याला फक्त 10% वेटेज जे आहे तर ते त्यांनी इथं दिलेले आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात। तर अशा पद्धतीने BSNL मार्फत ही जी रिक्रुटमेंट आलेली मित्रांनो, याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली। आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं इग्नाइट अकॅडमी टेक्निकल हे जे आपलं YouTube चॅनल आहे ना मित्रांनो, त्याला जॉईन करून ठेवा, कारण की याच्यावर आपण सर्व टेक्निकलची माहिती मराठीतून महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी जे आहे तर ती उपलब्ध करून देत असतो।
सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, त्यासोबतच कम्प्युटर बाकीच्या ब्रांचेस असतील त्यांच्यासाठी देखील सरकारी नोकरीची संधी जी आहे तर ती या चॅनलवर मिळत असते. म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहेत तर ते आजच जॉईन करून ठेवा. आणि सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलची विविध कोर्सेस आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.